ईश्वर कडनं बामण धरुतराकडे देवजावा थोराव पांढर के भाव चरणानं सोडी सोडतात तुझे बंधन राहता वचने तुझे मंगळनाम हृदय अखंडित प्रेम नामा म्हणे के शिवराजा केला नेम झाला विवादा चरणानं सोडी सदता आज तुझी पंढरीनाथा उठाला विधाला सोडी सरदार तुझी बंधनाता प्रसूत सिंग किती सिंगितले जमले होते परमेश्वर परमात्मा सुनलं तो सगळं दुसरे तसे तेलवेलेला अभंग कुणाचा अभंगाच्या शेवटच्याकडून कल्पना इको बंद रिटर्न येतोय तो बंद करायचं रिटर्न मिटर एकदम साधं द्यायचं अभंगाला सुरुवात करणे अभंगातला बदला मुद्दा अभंग कुणाचा शेवटच्या कडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे थोडं उलट फिरा ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही पण वारकरी असा संप्रदाय आहे त्याचा पाया ज्ञान देव आहे ज्ञानच देव देवच ज्ञान पुरावा 12वा अध्याय अभ्यासाहून गहन ज्ञान ज्ञानाहून ध्यान विशेषाची पुन्हा 9वा अध्याय जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती शांती तिथं दया जिथं ज्ञान तिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव पुन्हा त्याला पुरावा 18वा अध्याय जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे जिथं शंभू आहे टाळकरी बोलत जिथं चंद्र आहे चंद्रिका आहे जिथं शंभू आहे अंबिका आहे जिथं संत आहे तिथं विवेक आहे जिथं दया आहे तिथं धर्म आहे जिथं सुमन आहे तिथं वन आहे जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे जिथं राव आहे तिथं कटक आहे जिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे तिथंच आत्मदर्शन आहे ज्ञानच देव मग तुम्ही मला आमच्याकडे ज्ञान आहे व्यवहारातलं ज्ञान परमार्थातलं ज्ञान आणि व्यवहारातलं ज्ञान याच्यात फरक आहे माणसाची उंची व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे ज्ञान जास्त असेल म्हणजे ज्ञान जर नसेल व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स माणसाची उंची त्याचं ज्ञान आणि कर्तृत्वावर अवलंबून असते मग तुम्ही मला आमच्याकडे ज्ञान आहे बोललं तरच कीर्तन कळलं नाही